बस बस सोनवणे वाजंत्री सोनवणे बस. हा आणि कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. सिकंदर सिंग उजव्या पवित्र्या लढणार आणि उजव्या पवित्र्या लढणारा दादा शेळके. दोन महाराष्ट्र केसरी समोरासमोर. या कुस्तीचा निकाल काय लागणार याच्याकडे अखंड हिंदुस्थानचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलं. सुतारवाडीकरांनी तो योग जुळून आणला. अक्षयभाऊ नांगरेंनी कुस्ती जोडली आणि शांताराम इंगवले आणि रमेशांना पवळेंनी 7 लाख रुपये इनाम ठेवला. टाळ्या करा त्यांच्यासाठी. आणि आज सुतारवाडीच्या मातीमध्ये ही कुस्ती होते आणि अजून अशीच एक दैदिप्यमान कुस्ती 16 तारखेला पौड या ठिकाणी आम्ही पिंगळेंच्या मैदानामध्ये सिकंदर शेख विरुद्ध माऊली कोकाटे ही कुस्ती पौडला होणार. टाळ्या करा आम्ही पिंगळेंसाठी. ज्या कुस्तीची आस महाराष्ट्राला लागली त्यातल्या 2 कुस्त्या पुणेकरांनी आणि मुळशीकरांनी घेतल्या. कौतुक आहे. सिकंदर आणि दादा सोलापूर जिल्ह्यातले दोन्ही पैलवान आज समोरासमोर टाकले. सिकंदर शेख विरुद्ध पृथ्वीराज पाटील कुस्तीचा निकाल परवा कर्नाटकला हळियाळ ठिकाणी लागला आणि सिकंदर पहिल्यांदा थार गाडी जिंकली. तिथं आज दादा शेळके विरुद्ध सिकंदर. शबास. अरे बापरे पापण्या तेवढ्या मिटू नका. पटाला लागला सिकंदर पहिलवान. ओ शबास. आक्रमक होते आणि तिथंच हल्ला धुडकवते दादा शेळके. निलेश फिरते राहा. शबास. एक आक्रमक कुस्ती चालू आहे. टाळ्या करा दोघांसाठी. याच साठी केला होता अट्टहास. आज कुस्ती घराघरामध्ये पोहोचलेली आहे. या कुस्तीसाठी कासारांबोली गावचे माजी सरपंच उमेशदादा सुतार यांच्याकडून 3000 रुपये. धन्यवाद. उठू नका कुणी. जागा सोडू नका. आणि कुस्तीला पंच रोहिदास आप्पा अमले आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच. मैदान आणि स्पर्धेतल्या कुस्तीमध्ये आपल्या स्वतःच्या निर्णयासाठी एक परिचित व्यक्तिमत्व शेजारच्याच भुकुम गावचे एकदा रोहिदास आमलेसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. चालू कुस्तीसाठी समीर मारणे 1000 रुपये जमा. संदीपजी चोरखे 1000 रुपये जमा झालेले आहेत. उमेश सुतार माजी सरपंच 1000 रुपये जमा आहेत. गणेशभाऊ सुतारांचे 1000. दरम्यानच्या भरत मामा उभे 1000. आक्रमक झाला सिकंदर पलवान आणि कब्जा घेतलेला आहे. चला मध्ये उमेश भाऊ सुतार 3000 रुपये चालू कुस्तीसाठी. दरम्यानच्या कालावधीमध्ये आंबेडकर पंचायत समिती केंद्राचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार किसन भाऊ नागरे या ठिकाणी उपस्थित. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मार्लेवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते भरत मामा उभे यांच्याकडून 1000 रुपये. मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य राजाभाऊ सुतार यांच्याकडून 500 रुपये रोख जमा. पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. सिकंदर पहिल्यांदा कब्जा घेतला. अखंड हिंदुस्थान आपल्या मनमनगटानं गाजवणारा पैलवान सिकंदर शेख आणि त्याच तोला मुलाचा महाराष्ट्र केसरी दादा शेळके ज्यानं गेली 2 वर्ष झालं उत्तर भारत आपल्या मनमनगटानं गाजवला. असे 2 पैलवान आणि एक अद्याप नाही. टाळ्या करा. टाळ्या. सिकंदर. ओ पापण्या तेवढ्या मिटू नका. थांबा थांबा. ओ थांबा थांबा थांबा. दादा थांबा. दादा थांबा. बाकीचे खाली बसा. थांबा. गौतम खाली बस. खाली बसा. या दादा आणि सिकंदर. या दादा 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 बाकीच्या नका कुणी काय बोलू. रोहिदास आमले सर आहे. दादा चल. आखाड्यामध्ये कोणी जायचं नाही. चला. समर्थक कोण असतील त्यांनी आखाड्यामध्ये कोणी जाऊ नका. दादा चला. कुस्ती रंगतदार होणार आहे. चला. या ठिकाणी कुणी मध्ये जाऊ नका. बाकीचे
धायगुडे सरांसाठी या ठिकाणी 500 रुपये आलेले आहेत. आता या कुस्तीसाठी 500 रुपये. युवा उद्योजक आदित्य सुतार, शुभम सुतार यांच्याकडून 1000 रुपये बक्षीस. महेश दादावाग एक मिनिट धायगुडे सरांसाठी 500 रुपये, फोटोग्राफरसाठी 500 रुपये आले. धन्यवाद. वैभव सुतार यांच्याकडून 1000 रुपये बक्षीस. दादा आणि सिकंदर आमले सरपंच आहेत, तुम्हालाही माहिती आहे. त्यांनी ते तिथं होते, तिकडं कुस्तीचा निकाल लागलेला आहे. तुमच्या माहितीस्तव अक्षय शिंदे आणि बाला रफिकची कुस्ती भूकंपला 5 वर्षापूर्वी झाली. तात्या आपण सगळेजण साक्षीदार आहोत. अक्षय शिंदेचा गुडघा टेकला होता, बाला विजय झाला. गावात निर्णय सगळ्याला वाटत होता निर्णय चुकलाय, नंतर पाहिला नाही बदलला. जे आहे ते सत्य टाळ्या आणि दोघांसाठी सुद्धा. या कुस्तीसाठी माजी उपसरपंच सूरज भाऊ सुतार यांच्याकडून 1000 रुपये आणि पुन्हा एकदा उद्योजक सूरज सुतार कुस्तीला प्रारंभ झाला. पुन्हा एकदा कुस्ती समोरासमोर. एकदा सर्वांनी हात वर करून बजरंगबलीचा जय जयकार करूया. बोलो बजरंग बली की. ज्यानं ज्यानं हात वर केले ना, देव त्याला पुढच्या जन्मी हात देत नाही. हात वर करा. बोलो बजरंग बली की. वाडेश्वर महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. भारत माता की. धन्यवाद. अवघी दुमदुमली सुतारवाडी. अवघा चिरंग एक झाला, रंगे रंगला श्रीरंग. 7 धर्म पंथ, उच्च नीच गरीब श्रीमंत, कट सगळं सोडून लोक एकत्रित आली. विविध देखतात त्याचं नाव भारत आहे, विविध देखतात त्याचं नाव कुस्ती आहे आणि विविध देखतात त्याचं नाव सुतारवाडी गाव आहे. एकदा ग्रामस्थांसाठी टाळ्या होऊन जाऊया. याच साठी केला होता अट्टास. वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असं तयार करावं. शाबास. आक्रमक होते सिकंदर पैलवान. हल्ला रोखतोय तो दादा शेळके. एक अटी तटीची लढत. मागच्या महिन्यात कर्नाटकला कुस्ती झाली, अर्ध्या तासानंतर कुस्ती सुटली. आज सुतारवाडी ग्रामस्थांच्या या भूमीमध्ये या कुस्तीचा निकाल लागणार आणि शांताराम दादांनी मगाशी सांगितलं, गुणांवरती कुस्तीचा निकाल नाही, कुस्ती निकालित होणार. आणि खऱ्या अर्थाने ही कुस्ती जोडली. पहिला अक्षय भाऊ नागरे आपलं मनापासून धन्यवाद आहे. अक्षय भाऊ नागरेसाठी टाळ्या वाजवा. एकदा टाळ्या होऊन जायला पाहिजे. या कुस्तीसाठी उद्योजक बाबा सुतार यांच्याकडून 2000 रुपये. या कुस्तीसाठी पद्मावती विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष लहू तात्या सुतार यांचे 2000 रुपये. राजाभाऊ सुतार सदस्य कुस्तीगीर संघ मुळशी 500 रुपये. उमेश सुतार माजी सरपंच 3000 रुपये. संदीप चोरगे 1000 रुपये. समीर मारणे युवा उद्योजक 1000 रुपये. धन्यवाद. फक्त जेवढे जमा करतात ते एकाकडे करा, पहिला नंतर पुकारण्याकडे जातात. हा, एका ऋषी पैलवानकडे या ठिकाणी सगळं बक्षीस जमा आहे. शबास सिकंदर, शबास दादा शेळके, शबास. कुस्ती करा. एक तगडी कुस्ती. अखंड हिंदुस्थानचं लक्ष लागून राहिलेली कुस्ती आज पुणे जिल्ह्यामध्ये या मुळशी तालुक्यामध्ये पैलवानांच्या तालुक्यामध्ये संपन्न होते. घरटी पैलवान असणारा तालुका मुळशी तालुका. शबास. आणि या कुस्तीवरती स्वर्गीय सतीश दादा सुतार यांच्या स्मरणात पर्यायी माता किताब आहे आणि त्याच्यासाठी कदा लहूभाऊ केरू सुतार संस्थापक पद्मावती विकास सोसायटी यांच्याकडून आहे. तर शांताराम दादा इंगवले माजी गटनेते जिल्हा परिषद पुणे आणि रमेश अण्णा पवळे माजी सरपंच यांच्याकडून 7 लाख रुपये इनाम या कुस्तीवरती. चालू कुस्तीवरती सागर नागरे यांच्याकडून 500 रुपये जमा. स्टार इलेक्ट्रिकलचे डायरेक्टर धनंजय आबाई शिंदे यांच्याकडून दोन्ही मल्लांना 500 रुपये पारितोषिक. धन्यवाद. देणारी मंडळी आहेत. बक्षिसांचा पाऊस पडायला लागलेला आहे आणि एक वैशिष्ट्य प्रेक्षक मंडळी नोंद करून जावा. दादा 7 टाकल्यात तर 7च दिल्यात. 7 टाकून 3 मध्ये मिटवलं नाही. टाळ्या करा जरा देणगीदारांसाठी. आम्ही दररोज महाराष्ट्र फिरतोय. 5 टाकायचं 50-50 मध्ये वाटबी लावणारी गावं लय आहेत, पण खऱ्या अंतर कुस्तीवरती प्रेम करणारी
जे काय आहे ते खरं आहे. सुतारवाडी ग्रामस्थांचं कौतुक आहे. शबाज दादा, शबाज सिकंदर. आणि हळूहळू मातीचा चिखल अंगावरती व्हायला लागलेला आहे. असा मातीचा चिखल दररोज अंगावरती होत असतोय आणि त्याच्यामधून पैलवान घडत असतोय. तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे, येड्या गबाळेचे ते काम नव्हे, त्याला जातीवंत असावं लागतंय. पाण्या इथला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हाची कडे त्याच्या वंशाला जावं लागतं. या तर वडवड पाडपाड करणारी आपल्या घरात एखादं तयार करा. वाटत नाही का या स्पर्धेमधून आदर्श घेऊन माझ्याही घरामध्ये एखादा तयार करणार? काळाची गरज आहे. कुणी ये म्हणल्याने येत नसते. आपल्या घरात एखादा मनमनगट्ट मेंदूना मजबूत असावं लागतंय. मगाशी अनेक माय मावल्या कुस्ती लावून गेल्या. आपलं पोरग CBSE ला पाठवायचं का तालमीत पाठवायचं हे तुम्ही ठरवा. पोराला बुकणीतल्या टपच्यानं तूप घालायचं का पळीनं तूप घालायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. कुस्तीसाठी सचिन देवराम सुतार यांच्याकडून 500 रुपये. तसेच उद्योजक रमेश सुतार यांच्याकडून 1000 रुपये. तसेच स्वर्गीय सतीदादा सुतार स्मरणार्थ सचिन विलास सुतार यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक. भरत मामा उभे यांच्याकडून देखील 1000 रुपये बक्षीस आलेलं आहे. शबाज सिकंदर, शबाज दादा. आक्रमक होत आहेत दोन्ही पैलवान आणि खऱ्या अर्थानं अरे बापरे बाप आक्रमक होते दादा शेळके. कब्जा मजबूत केला. चला आणि रोहिदास आप्पा आमले, सूरज सुतार, सूरज विठ्ठल सुतार यांच्याकडून या कुस्तीसाठी 1000 रुपये. सरपंच शंकरभाऊ सुतार यांच्याकडून या कुस्तीसाठी 1000 रुपये पारितोषिक. शबाज कुस्ती करा. खाली बसा. इकडे रेलिंग वरती रेललेली लोक गॅलरीत बसून कुस्ती पाहताय, तुम्ही खाली बसा. शबाज दादा. हाताचा घुटना मानेवरती टेकवला दादा शेळकेनं. कब्जा मजबूत केलेला आहे आणि त्या पकडीमधून निघून जाण्याच्या तयारीमध्ये सिकंदर पैलवान. शबाज. इकडं पायाचा घुटना टेकवण्याचा प्रयत्न होता, तिथंच घिस्सा लावण्याचा प्रयत्न होता. टाळ्या करा जरा. पुन्हा एकदा गरगार गरगार कुस्ती चालायला लागली आणि या कुस्तीसाठी मैदान गच्च भरलेलं आहे. कुस्तीसाठी दिलीप भाऊ सुतार यांच्याकडून 1000 रुपये. शबाज. विठ्ठल सुतार यांच्याकडून 1000 रुपये. सचिन देवराम सुतार यांच्याकडून 500 रुपये. शबाज दादा, शबाज सिकंदर. शबाज दादा, शबाज सिकंदर पैलवान. एक टॉपची कुस्ती. हजारो कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी कुस्ती. चला कुस्ती करा. हाताचा घुटना मानेवरती टेकवलेला आहे. सिकंदर शेख पैलवान एका हमालाचा पोरगा. खऱ्या अर्थानं मर्दुमकी आणि पुरुषार्थ हा गरीबा घरी नांदत असतो, तर दादा शेळके का मेंढपाळाचा पोरगा. घराला कोणी गावात ओळखलं नसतं. या दोन्ही पराळपुरानं त्यांच्या घराला आणि तालुक्याला या देशभर ओळख मिळवून दिली. पैलवान हा घराचं, गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं आणि राज्याचं भूषण आणि वैभव असतो. या दोन्ही पोरांनी खरं करून दाखवलेलं आहे. काय जगायचं, कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या. कोणी कुणाची इस्टेट बघायला येत नाही. शबास बघा. आणि कब्जा घेतला सिकंदरनं. टाळ्या करा जरा पुन्हा एकदा.
पब्लिक टाळ्या झाल्या पाहिजे. या कुस्तीसाठी मारुती शिरतोडे सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे 500 रुपये बक्षीस. शबाज सिकंदर, शबाज दादा. एक तगडी कुस्ती आखाड्यावरती सुरू आहे आणि या कुस्तीचा निकालही लागणार. अखंड महाराष्ट्राचं लक्ष आज या कुस्ती मैदानाकडे लागलेलं आहे. जगभरामध्ये कुस्ती अनेक युट्यूबच्या माध्यमातून पोहोचलेली आहे. ज्ञानेश्वर आसवले युट्यूब चॅनलला लाईव्ह आहे, रेसलिंग लाईव्हला चालू आहे, लाल मातीचा राजा लाल मातीतली कुस्ती त्याच्यावर चालू आहे आणि अनेक छोटे 5,500 लोक लाईव्ह बघतायत ज्ञानेश्वर आसवले युट्यूब चॅनल वरनं आणि बाकीच्या इतर चॅनल वरून कुणी इंस्टाग्राम वरून ही कुस्ती लाईव्ह केलेली आहे. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून कुस्ती घराघरामध्ये पोहोचली. एक चाक लावण्याचा प्रयत्न, हुकमी अस्त्र वापण्या तेवढ्या मिटू नका. एक आणि सिकंदर